तर इकडे शहापूर तालुक्यामध्ये दमदार पाऊस झालाय आणि अनेक ठिकाणी पूर स्थिती निर्माण झाली आहे। शहापूर तालुक्यामध्ये एनडीआरएफचं पथकही दाखल झालेलं आहे। शहापूर तालुक्यामध्ये विविध भागामध्ये नद्यांमधलं पाणी जे आहे ते पुलावर आलेलं आहे आणि त्याच्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाल्याचं पाहायला मिळत आहे। ठिकठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। शहापूर तालुक्यात एनडीआरएफचं पथक आता दाखल झालेलं आहे। पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि त्याच्यामुळे खबरदारी म्हणून आता एनडीआरएफचं पथक सुद्धा या ठिकाणी पोहोचलेलं आहे। शहापूर तालुक्यामध्ये दमदार पाऊस झालाय, अनेक ठिकाणी पूर स्थिती निर्माण झाली आहे आणि त्याच्यामुळे एनडीआरएफचं पथक सुद्धा या ठिकाणी दाखल झालेलं आहे। नद्या ज्या आहेत ओव्हरफ्लो झालेल्या आहेत, नद्यांचं पाणी पुलावरून वाहू लागलेलं आहे। अनेक ठिकाणचा जनसंपर्क जो आहे तो तुटलेला आहे। वाहन चालकांची तारांबळ होतीये। या दमदार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आणि शहापूर तालुक्यामध्ये एनडीआरएफचं पथक आता दाखल झालेलं आहे। अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालेली आहे। गेल्या 2 दिवसांपासून राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। शहापूरमधली दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। अनेक ठिकाणी पावसाचं पाणी शिरल्यामुळे लोकांचे हाल झालेले आहेत आणि आता एनडीआरएफचं पथक यासाठी मदतीसाठी पोहोचलेलं आहे। लोकांना या ठिकाणाहून बाहेर जे आहे ते काढलं जात आहे। हे लोक जे आहेत ते फार्म हाऊसवर अडकलेले होते। शहापूर तालुक्यामध्ये अनेक फार्म हाऊस आहेत आणि या फार्म हाऊसमध्ये या पावसाळी स्थितीमुळे अनेक जण अडकलेले होते आणि त्यांना आता बाहेर काढलं जात आहे। एनडीआरएफचं पथक हे त्यांच्या मदतीसाठी या ठिकाणी पोहोचलेलं आहे। लहान मुलांचा सुद्धा या ठिकाणी समावेश आहे।